आज दिनांक 22 जून 2024 रोजी आदरणीय सौ शिल्पाताई तकडपल्लेवार केमन आयर्लंड अमेरिका या देशात ताई असतात आणि आज ताईकडून या ठिकाणी या निराधार असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। ताई स्वतः वाढण करण्यासाठी आज या ठिकाणावर अमेरिका केमन आयर्लंड इथून आलेले आहेत। ताईंचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथे सहर्ष स्वागत आहे आणि ताईंनी जो आज मायेचा घास देण्याचा प्रयत्न या बेघर बांधवांना केला त्याबद्दल ताईंचे शतशः आम्ही सदैव ऋणी राहणार आहोत। या निराधार असलेल्या निराश्रित बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। आदरणीय सौ शिल्पाताई तकडपल्लेवार केमन आयर्लंड येथे असतात आणि त्या ठिकाणावरून ताईंनी याआधीसुद्धा मदतीचा हात दिला आणि आजसुद्धा ताईंनी या ठिकाणी भोजन सेवेचा या ठिकाणी आनंद बेघर बांधवांना देत आहेत। ज्या निराधारांना कुणीही नाही, ज्या निराधारांच्या पाठीशी कुणी नाही, अशा निराधारांना मायेचा आधार देणारे आदरणीय आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सौ शिल्पाताई तकडपल्लेवार नंददीप फाउंडेशनच्या सदस्यासुद्धा ताई आहेत आणि ताई सतत सातत्याने या निवारा केंद्राला मदतीचा हात देत असतात। हसल्याशिवाय मी जेवण नाही। इजा फोटो काढ ग माझा। असे हे नाही करत, कल्ला कल्ला नाही करत, नाही छान छान। हो आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका आदरणीय शिल्पाताई तकडपल्लेवार ह्याच आहे नताजी नताजी या ठिकाणी ताई वाढण करत आहेत आणि सगळे चवून खातात। ताई आनंदाने या बेघर बांधवांना वाढण करत आहेत। अगदी आज योगायोग जुळून आलेला आहे। ताई अमेरिका केमन आयर्लंड येथून आलेल्या आहेत। यवतमाळमध्ये नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक 19 यवतमाळ या ठिकाणी आजपर्यंत एकूण 556 बेघर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे आणि 556 बेघर बांधवांना निवारा देऊन 415 बेघर बांधवांना घरपोच सुरक्षित पोहोचवण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे। या यशस्वीच्या पाठीमागे अशा आमच्या मार्गदर्शक अशा आधारवडांचा महत्त्वाचा हात आहे, कारण या सगळ्यांची मदत असल्यामुळे ही सेवा अविरत अलगद पार होते आहे आणि चालतेसुद्धा आहे। कारण आज 170 लोक जवळपास बेघर निराधार निराश्रित आहेत। कोणाचे पाय सडलेले आहेत, कोणाच्या पायामध्ये किडे पडलेले असतात। अशा निराधारांना आणून या ठिकाणी मायेचा आधार दिला जातो आणि या ठिकाणी अशा निराधारांना या ठिकाणी वाढण करण्यासाठी आमच्या ताई आलेल्या आहेत केमन आयर्लंड येथून आणि ताई स्वतः आपल्या हाताने या बेघर निराधारांना मायेचा घास देत आहेत। ताईंचे शतशः करावे तेवढे कौतुक कमीच आहे। फेसबुकवरून ताईंनी नंददीप फाउंडेशनची माहिती घेतली आणि फेसबुक पेजला लाईक करून सतत फॉलोसुद्धा ताई करीत असतात। ताईंना खूप हे काम नंददीप फाउंडेशनचं हे सेवा कार्य आवडलेलं आहे आणि ताई या निवारा केंद्राला आज 6 महिन्यानंतर पहिल्यांदा भारतामध्ये ताई आल्या आणि या निराधार निराश्रितांना मायेचा घास देण्यासाठी ताई या ठिकाणी वाढण करत आहेत। ज्या निराधारांना कोणीही नाही, ज्यांना या बेघर बांधवांना परिवार नाही, ज्यांना घर नाही, ज्यांना परिवार नाही, अशा निराधार निरागस असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजनाचा आनंद देत असताना आदरणीय ताई शिल्पाताई तकडपल्लेवार या ठिकाणी वाढण करत आहेत आणि या ठिकाणी आज नंदिनीचा काल सायंकाळी वाढदिवस झाला आणि ताईंनीच तो वाढदिवससुद्धा या बेघर नंदिनीला भेटून वाढदिवससुद्धा साजरा केलेला आहे। या ठिकाणी निराधार आहेत, निराश्रित आहेत, निराश्रित बेघर प्रभूजी आहेत, ज्यांना परिवार नाही, ज्यांना कुणीही नाही, अशा निराधारांना मायेचा घास देण्याचं काम या ठिकाणी शिल्पाताई तकडपल्लेवार करते आहेत। शिल्पाताईंचं खूप मोठं कार्य केमन आयर्लंडमध्ये सुद्धा आहे। ताईंनी त्या ठिकाणी बरेच अवॉर्ड प्राप्त केलेले आहेत। ताईंचं भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सत्कारसुद्धा झालेले आहेत। ताईंचं महान कार्य आहे। ताई ह्या स्वतः एक कलाकार आहेत आणि ती कला ताई केमन आयर्लंड येथे सुद्धा त्या कलेमधून
काही बॅनर लिहितात आहे ना. तुम्ही काय करत आहे? काय करता तुम्ही? आपण त्यांना मांड देतोय. व्हेरी गुड जॉब, गुड जॉब. बाई जेवली का ग? सगळ्या जेवल्या? तू जेवली सविता? तू जेवली का ग? हा, पोळी नाही घेतली बेटा? हा, खाल्ली का? लहान लहान तुकडे करून खाल्ली. बरोबर, जेव जेव. जेव्हा शिल्पाताई आलेल्या तुला भेटायला, शिल्पाताईमुळे तुला जीवनदान मिळालेलं आहे. हा, शिल्पाताईमुळे तू निवारा केंद्रावर दाखल झाली, नाहीतर नसतं झाली. आम्ही पेशंट आणत नाही इतक्या दुरून. तुला आणलं शिल्पाताईमुळे. हा, तुझ्यामध्ये खूप बदल झाला आता. ठीक आहे मावशी, जेव मग. हा, संतोष चाल लवकर जेवायला बेटा. जेवला नाही का तू? काहून जेवला नाही रे? जा लवकर. हो जा. चलो बाबा, चलो. आमच्या गंपावार ताई आहे, ज्या गणेश बुक डेपोच्या संचालिका आहेत. त्या व्हिडिओ कॉलवर ताईला पाहत आहेत आणि ताई शिल्पाजींच्या बहीण सुद्धा आहेत त्या. हॅलो म्हण, हॅलो बोलो, हॅलो बोलो. दीदी को हॅलो बोलो, हॅलो. हॅलो म्हण. संदीप सर हे. ताई नमस्कार. ताई नमस्कार. ताई माझा हातच पकडत आहे. हो ना ताई, मी घरी आलो होतो ना. हो. भाऊ, माझ्या मुलीचे सगळे पुस्तकं देत असतात ना. हा, माझ्या मुलीचे 2 वर्षापासून पुस्तकं पूर्ण फ्रीमध्ये असतात.